नमस्कार, मी रचना विचारे। संत तुकाराम महाराजांचा 359वा सदेह वैकुंठगमन बीजोत्सव सोहळा संपन्न झाला। 2.5 ते 3.5 लाख वैष्णवांच्या साक्षीने हा सोहळा देहूच्या वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात पार पडला। या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून देहू दिंड्यांसह भाविक दाखल झाले होते। पहाटे 3 वाजल्यापासून सुरू झालेल्या सोहळ्यात पांडुरंग आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। इंद्रायणी नदीच्या काठावर भाविकांचा जनसमुदाय नामघोष आणि टाळ मृदुंगांच्या गजरात भक्तिरसात न्हाऊन निघाला। पहाटे काकड आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराची महापूजा झाली आणि त्यानंतर वैकुंठगमन मंदिरातील संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली। परंपरेनुसार संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सभामंडपात आणून पालखीत ठेवण्यात आल्या। त्यानंतर देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी वैकुंठस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाली। यावेळी सारा आसमंत हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमला। भक्तांनी याची देही याची डोळा तुकाराम महाराज बीज सोहळा अनुभवला। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे तुकाराम बीजेसाठी देहूत दाखल झाले होते। तुकारामाच्या जयघोषाने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती। दुपारी बरोबर 12:05 नादुर्गीचा वृक्ष हल्ल्यावर वारकऱ्यांनी त्यावर पुष्पवृष्टी केली आणि त्याबद्दलच सांगते आमची रिपोर्टर अश्विनी डोके। आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं म्हणत फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठगमन झालं। ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठगमन झालं हेच ते नांदुर्लीचं झाड। या सोहळ्याला आज 367 वर्ष पूर्ण होतात। गेली 367 वर्ष महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं वारकरी जो आहे तो या दिवशी या ठिकाणी येत असतो, तुकारामांचं दर्शन घेत असतो। महाराष्ट्राला जी वारीची परंपरा राहिलेली आहे त्यातलाच हा एक महत्त्वाचा दिवस जो आहे तो मानला जातो। एक वारी तरी आयुष्यातली व्हावी यासाठी किमान बीजेच्या दिवशी तरी अनेक वारकरी जे आहेत ज्यांना देहूची आणि देहू ते पंढरपूर ही वारी करता येत नाही ते बीजेच्या दिवशी तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। दशमीपासून सुरू होणारा हा सोहळा जो आहे तो रंगपंचमीपर्यंत चालतो। आजच्या दिवशी इथं आख्यायिका आहे की कीर्तन झाल्यानंतर अभंगाचं सादरीकरण झाल्यानंतर हे नांदुर्गीचं झाड जे आहे ते हलतं आणि त्याच वेळी तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठगमन झालं असं समजलं जातं। राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो वारकरी आजही देहूमध्ये दाखल झालेले आहेत। काल रात्रीपासूनच इथं कीर्तन भजन हरिपाठ यासारखे कार्यक्रम जे आहेत ते सुरू आहेत। देहूवरून व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, महाराष्ट्र वन। तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूत येतात। हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवता यावा यासाठी हे वारकरी इथे जमतात। पाहूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। आम्ही जोग महाराज संस्था वारकरी शिक्षण संस्था इथं शिक्षण घेतलेलं आहे आणि तेव्हापासून बीजेची वारी आम्ही नेहमी करतो। आणि या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि आमच्या परंपरेनुसार तुकाराम महाराजांनी जे स्वतः अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगाचं आम्ही भजन करतो आणि त्या अभंगामध्ये एवढा आनंद मिळतो की एकदम अक्षरशः तुकाराम महाराज स्वतः इथं हजर असल्यासारखं वाटते। दर्शन घेतो साधू संताचं, तुकाराम महाराजाचं दर्शन घेतो, जसं वाट दाखविली तसं चालतो। काय करा दिवस आज आहे तो इतका म्हणजे मोठा आहे की असं म्हणजे गगनात माविण्यासारखं आहे असं आहे। आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो जास्त करून की म्हणजे काहीतरी हे वैशिष्ट्य आहे तुकाराम महाराजांनी जो हे लावलेला आहे ह्याच्यात काहीतरी परंपरा जी चालू ठेवली आहे ह्याच्यामध्ये खूप शक्ती आहे आणि खूप ही म्हणजे असं वाढतच जाणार आता म्हणजे खूप आम्हाला ह्याच्यात आनंद वाटतोच असं आहे ना। माझे 2-3 वर्ष झाली असं आहे। आम्हाला खूप याचा आनंद वाटतो इथं आलं की असं म्हणजे खूप छान वाटतं। हा सुख सोहळा त्रिभुवनात स्वर्गी सुद्धा मिळणार नाही इतका हा सुख सोहळा आहे आणि काय भक्तीचा इथं मेळा जमलेला आहे की वाटतं घरी जाऊ नये। या संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याबद्दल अधिक माहिती देत आहेत हरिभक्त परायण डॉक्टर संजय रानडे। आज तुकाराम बीज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पुण्यतिथी। आजच्या दिवशी महाराज सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते। त्यांच्या शब्दात सांगायचं तर पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे। काम क्रोध लोभ निमाले ठाईची
सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी न जन्मिजे याची लागी. कडू असलेले सेंद गोड होणे म्हणजे परिपक्वता येणे. भाग्य कशाला म्हणतात तर या संसारी जन्मून पांडुरंग होण्याला भाग्य म्हणतात. आजच्या दिवशी देहू या तुकारामांच्या जन्मगावी संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराची महापूजा होते व त्यानंतर वैकुंठ गमन मंदिरातील संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची महापूजा करण्यात येते. परंपरेनुसार संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सभामंडपात आणून ठेवल्या जातात आणि त्यानंतर देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी वैकुंठ स्थान मंदिराकडे मार्गस्थ होते. आजच्या दिवशी 1650 साली महाराज आपल्यातून निघून गेले असे जरी असले तरी हा दिवस दुःखाचा नसून महाराजांच्या मागोमाग महाराजांची शिकवण, त्यांचा उपदेश गाठीशी बांधून त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जाण्याचा आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे, तसा त्यांचा विश्वास आहे. संत तुकारामांनी समाजाला योग्य शिकवण दिली, अभंगातून समतेचे विचार मांडले, सांगतायत संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड. आज देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात लाखो भाविकांच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय. अजूनही लाखो भाविक तिथं उपस्थित आहेत आणि हा बीज सोहळा म्हणजे नेमकं काय तर बीज सोहळा म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर निधनाचा दिवस किंवा पुण्यतिथीचा दिवस. एखाद्या माणसाचा सुमारे 400 वर्षांनंतर निधनाचा किंवा पुण्यतिथीचा दिवस पाळायचा किंवा साजरा करायचा, त्याच्यासाठी एकत्र जमायची ही काय भानगडे असं आपल्याला वाटेल. तर ही भानगड खरोखर समजून घेण्यासारखी आहे की महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातून हजारो लाखो निरक्षर वारकरी ज्यांचे या संत तुकाराम महाराजांचे विचार, त्यांचे अभंग कंठस्थ आहेत, असे अनेक वारकरी आहेत की ज्यांचे 4000 अभंग तुकारामांचे पाठ आहेत, त्यांचे अख्खा गाथा पाठ आहे. हे अभंग पाठ असणं म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं मराठी माणसानं या लेखकाला, या थोर कवीला दिलेली मानवंदना आहे. तर ही मानवंदना देताना आपण विचार करतो की असं काय लिहून ठेवलं या तुकाराम महाराजांनी. तर या तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमधून जे सामान्य माणसाचं जे रोजचं जगणं आहे, त्याच्यातली सुख आहे, त्याच्यातली दुःख आहे, ते झेलण्याला बळ प्राप्त करून दिलेलं आहे. आणि हे सुखदुःख झेलण्याला बळ प्राप्त करून देणं म्हणून असा जो माणूस आहे त्याला आपण वंदन करायला जायला पाहिजे, ही या सगळ्या लोकांच्या मनातली भावना आहे. आणि लक्षात घ्या, हा कुठलाही चमत्कार नाही किंवा हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नाही, त्याचं कुठलाही अवडंबर नाही आहे. हे निखळ जगणं किंवा अत्यंत डोळे उघडून केलेलं हे कृती आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही कृती अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे की या बीजेच्या दिवशी लाखो वारकरी जे जमतात ती एका कवीला वंदन करायला येतात, जगणं शिकवणाऱ्या एका कवीला वंदन करायला येतात. म्हणून आपणही या कवीला वंदन करायला पाहिजे. त्याने अभंगामध्ये जे सांगितले, जे विचार सांगितले, जे समतेचे विचार सांगितलेत, ते समतेचे विचार आपण जागवायला पाहिजे. म्हणून हा दिवस आपण सुद्धा तेवढ्याच तन्मयतेने साजरा केला पाहिजे. आज देहू नगरी संत तुकाराम बीज सोहळा संपन्न झाला आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी पुण्याहून आता आपल्यासोबत आहे संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे सर. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत. सर, आपण असं नेहमीच म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, आणि आज त्या संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आज देहूत संपन्न झालेला आहे. लाखो वारकऱ्यांनी देहू नगरी फुलल्याचं सुद्धा आपण पाहिलं. हरिनामाचा जयघोष अक्षरशः अंगावर काटा आणणार होता. सर, मुळात संत तुकाराम महाराज म्हणजे नेमकं काय, या तुकाराम महाराजांचं महाराष्ट्रातल्या इतिहासाचं महत्त्व जे काय ते आम्हाला ऐकायचंय. तुकाराम महाराज हे वारकरी संत परंपरेचे कळस होऊन गेले. ज्ञानदेवे रचिला पाया आणि शेवटी तुका झालासे कळस, या उक्त्या जवळजवळ सगळ्यांना माहिती असतात. त्यामुळं अशा परिपूर्ण एका संप्रदायाचा कळस त्यांनी चढवला आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल परमार्थ करणारे लोक, संसारिक लोक, सामाजिक राजकीय चळवळी करणारे लोक, कलाकार, या सगळ्या लोकांना जर असतो कवी, साहित्यिक, शिक्षक, त्याचा अर्थ असा झाला की मी माझ्या तुकाराम दर्शन या ग्रंथात तसं प्रमाण दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती म्हणजे मराठी संस्कृतीवरती तुकाराम महाराजांचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे.
इतका प्रभाव आहे की तुकाराम महाराजांना केंद्रस्थानी ठेवून तुम्हाला मराठी संस्कृतीचा इतिहास लिहिता येतो वेगळ्या अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून. आणि तो इतिहास असा महत्वाचा असतो की त्यामुळं त्याच्यातनं मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्या एखाद्या दृष्टिकोनातून तुम्हाला उपलब्ध झाल्या नसत्या. त्यामुळं अशा पद्धतीने महाराष्ट्रावरती ज्यांचा प्रचंड प्रमाणावरती ठसा आहे, महाराष्ट्राची वैचारिकता, महाराष्ट्राच्या विचार पद्धती, महाराष्ट्राची मानसिकता, मराठी भाषा, या सगळ्या गोष्टींच्यावरती तुकाराम प्रभाव आहे. आणि म्हणून एवढे सगळे लोक त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी जमतात. निश्चितपणे सर, तुम्ही त्यांचं आपल्याला सांगितलं की महाराष्ट्राच्या इतिहासात नेमकं काय स्थान आहे, पण जागतिक स्तरावर सुद्धा संत तुकारामांचं एक अढळ स्थान आपल्याला पाहायला मिळतं, त्याबद्दल सांगा. खरं तर असं आहे की आपण वेगवेगळ्या स्तरांचा जेव्हा विचार करतो तेव्हा वारकऱ्यांसाठी तुकाराम महाराज हे सगळ्यात महत्वाचे संत असतात. इतकंच नव्हे तर जे लोक कीर्तन करतात, मग ते वारकरी असोत किंवा नसो, इतर संप्रदायाचे जरी असले महाराष्ट्रामध्ये, तरी तुकोबांचा अभंग म्हटल्याशिवाय त्यांचं कीर्तन पूर्ण होत नाही, असं कविवर्य मोरोपंतांनी तेव्हा एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे लोकांच्या असं लक्षात आलं की कवी म्हणून तुकाराम महाराजांचं एक महत्व आहे. त्यामुळे मराठी कविता आपण ज्याला म्हणतो, त्या मराठी कवितेमध्ये श्रेष्ठ कवी कोण, तर तुकोबा असं. आणि त्याच्यानंतरचा टप्पा असा आहे की जागतिक स्तरावरती ज्याला आपण कविता नावाचा एक वाङ्मय प्रकार म्हणतो, त्या वाङ्मय प्रकारामध्ये तुकोबांचं स्थान इतकं महत्वाचं आहे की प्रसिद्ध समीक्षक दिलीप कित्रे यांनी असं म्हटलेलं आहे की तुकोबांच्या शिवाय कविता हा वाङ्मय प्रकार, मराठी कविता असं नव्हे, त्या भाषेचा मुद्दा नाही, तुकोबांच्या शिवाय कविता ही या गोष्टीची मी कल्पनाच करू शकत नाही. इतकं तुकोबांचं कार्य या कवितेच्या क्षेत्रामध्ये महत्वाचं आहे. आणखीन एक मुद्दा आहे, ब्रिटिश काळामध्ये विद्यापीठाचे पहिले कुलगुरू गेले अलेक्झांडर ग्रँट, त्यांनी असं सांगितलं की नैतिक शिकवण तुकोबांची फार उंचीवरची. हे स्वतः फार मोठे होते, अरिस्टॉटलच्या एथिक्सचा त्यांनी अभ्यास केला होता, इंग्रजीमध्ये भाषांतर केलं होतं. आणि त्यांनी जेव्हा तुकोबांचा जे का रंजले गांजले त्याचा वापरे, तो की साधू ओळखावा जाणावा हा अभंग वाचला, तेव्हा त्यांच्या लक्षात असणार तुकोबांची जी एक हाईट आहे, उंची, नैतिक उंची, ती फार महत्वाची आहे. ती क्वचितच दुसरा काढू शकते. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पहिल्यांदा निदर्शनास आणलं, आपल्या तुकोबा हे महाराष्ट्राचे राष्ट्रकवी आहे, नॅशनल पोएट ऑफ. अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला तुकोबांचं मोठं. निश्चितपणे सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, कारण आपल्याला हा तुकाराम बीज सोहळ्याच्या अनुषंगाने इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. संत तुकाराम बीज सोहळ्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला बीजेचा सोहळा संपन्न होतो. असं असलं तरी याची सुरुवात ही दशमीपासून होते आणि रंगपंचमीला शेवयांचा नैवेद्य दाखवून हा सोहळा संपतो. बीज झाल्यावर दुसऱ्या दिवशी पालखी सोहळ्याच्या तयारीची बैठक होते. त्यात पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला जातो आणि याच परंपरेविषयी तुकाराम महाराजांचे वंशज देहू संस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतलंय. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो वारकरी जे आहेत ते दर्शनाला आलेले आहेत. आजच्याच दिवशी तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालं होतं. आपल्यासोबत देहू संस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात ही सगळी परंपरा काय राहिलेली. आज 367वा हा सोहळा साजरा होतोय, काय परंपरा राहिलेली आहे ही. जगद्गुरु तुकोबराया रामकृष्णारी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जगद्गुरु तुकोबराया सदेह वैकुंठ गमन सोहळा 367 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. त्यावेळेला या भूमीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या घराण्यामध्ये, आमच्या घराण्यामध्ये देहूकारांची परंपरा जी आहे ती अद्यावतपणे आजही आम्ही त्याचप्रमाणे ज्या विश्वंभर महाराज देऊमध्ये आले, धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांददेव पांडुरंग. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी त्यावेळेपासून पांडुरंगराया नांदायला आलेत. त्यात आता जे स्वयंभू मूर्त्या देहू गावच्या मुख्य मंदिरामध्ये आहेत त्या स्वयंभू मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पंढरपूरमधल्या नगरीमध्ये पंढरपूर राया, पंढरीचा राया सेपरेट आहे आणि आईसाहेब वेगळे आहेत, हे त्यांच्या घरी आहेत. परंतु जोडीने देहूमध्ये आले
आणि ज्या भूमीमध्ये त्यांनी वास्तव्य केले, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, हे दैवत देहूनगरीमध्ये नांदायला आलं आणि नांदायला नंतर जोडीने आल्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला जगात महाराष्ट्रात पहिल्यांदा देहूमध्ये, नंतर मग प्रत्येक ठिकाणी या मूर्त्यांची स्थापना करण्यात आली. असे वैशिष्ट्य या देहूनगरीचं आहे. ज्याप्रमाणे रूपाचा अभंग प्रत्येक कीर्तनकार अगोदर घेतो, रूप पाहत आलचनी सुख झाले व साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकोबरायांच्या अगोदर विश्वंभर महाराज ते जगद्गुरू तुकोबराया, ह्या 8 पिढ्या, आणि तुकोबरायांपासून आजची आमची 10वी पिढी. आज या घराण्यामध्ये प्रत्येक दिवशी जो उगवल तो विठ्ठलाचं नाम घेऊनच, विठ्ठल सखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल, किंवा ज्याप्रमाणे आपण दिव्याला दीपमाळा जोडल्यानंतर दीपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडल्यानंतर फुलांची माळ तयार होते, माणसाला माणूस जोडल्यानंतर माणुसकीचं नातं निर्माण होतं. त्या पद्धतीने हा वारकरी समाज, हा वैष्णव बांधव एकमेकाला जोडत आज लाखो लोक प्रत्येक तिथीला, जर एखाद्याचं निमंत्रण आपल्या तुमच्या माझ्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर आपण प्रत्येकाला निमंत्रित करतो. पण इंद्रायणी काठावरती आहोत आता. याच इंद्रायणीमध्ये तुकारामांच्या गाथा ज्या आहेत त्या सुद्धा बुडवल्या होत्या. त्याचे काही अभंग जो आहे तो सादर कराल. ठाकलो से द्वारी उभायाच कबिकारी, उभायाच कबिकारी, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, हा याच काचा वार, हा याच काचा वार, येऊन येरजार, येऊन वारकरी परंपरेत तुकाराम महाराजांचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड यांच्याकडून. महाराष्ट्रातलं काय महत्त्व किंवा संत परंपरेतलं एकूण काय महत्त्व असा प्रश्न येईल तर त्या प्रश्नाचं उत्तर संत बहिणाबाईंनी म्हणजे संत तुकारामांच्या शिष्येने देऊन ठेवलंय. त्या एका अभंगात असं म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुकाचा हलसे कळस. म्हणजे ज्ञानदेवांनी या वारकरी पंथाचा, या वारकरी विचारांचा पाया घातला आणि त्याच्यावर कळस तुकाराम महाराजांनी चढवला. तर हे वारकरी विचार होते काय, तर हे वारकरी विचार म्हणजे समतेचे विचार आहेत. हे वारकरी म्हणजे दीन दुबळ्यांना सोबत घेऊन जाणारे विचार आहेत. हे वारकरी विचार म्हणजे सर्व जाती धर्माच्या माणसांना गुण्या गोविंदाने नांदण्याचं संदेश देणारे हे वारकरी विचार आहेत. तर असे वारकरी विचारांना घराघरात पोचवण्याचं काम जे केलंय ते संत तुकारामांनी केले आणि ते त्यांच्या कवितेच्या, ते त्यांच्या अभंगाच्या, ते त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून केले. हे वारकरी विचार किती प्रभावीपणे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता जे देहू जमलेले लोक आहेत ना, त्याच्यापैकी 90% लोक हे निरक्षर आहेत आणि अशा निरक्षर लोकांना हे तुकाराम महाराजांचे अभंग किंवा समतेचे विचार हे पाठ आहेत, कंठस्थ आहेत. जवळजवळ 4000 अभंगांचा गाथापाठ असणारे वारकरी आहेत. ह्या लेखनाची प्रेरणा आपल्याला झाली कशी याच्याबाबत संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगातून सांगितलं आहे की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. म्हणजे 400 वर्षांपूर्वी नामदेवांनी जे समतेचे विचार आपल्या अभंगांमधून लिहिले, दुःखी दलितांना दुबळ्यांना सोबत घेऊन जाण्याचे विचार, सर्व समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचे विचार जे आपल्या अभंगातून लिहिले, तुकाराम महाराजांना असं वाटलं एका क्षणी की हे विचार अजूनही या विचारांची आत्ताच्या काळात गरज आहे, म्हणून आपण हे विचार पुढे नेले पाहिजेत, ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून पुढे नेले पाहिजेत. म्हणून त्यांनी हे अभंग लिहिले आणि ते एवढ्या ओघवत्या सोप्या भाषेत आहेत की ते कुठल्याही माणसाला वाचले तर ते कळावेत आणि कंठस्थ व्हावेत, पाठ व्हावेत, अशा पद्धतीचे हे अभंग आहेत. लोकांना रोजचं जगणं सुसह्य करणारे अभंग आहेत. विचार करा, ही सगळी कष्टकरी माणसं आहेत, शेतात राबणारी माणसं आहेत. या माणसांच्या आयुष्यात काही सुखदुःख थोडी आहेत का? हे दुःखाचे डोंगर किंवा दुःख झेलण्याचं सामर्थ्य हे तुकाराम महाराजांचे अभंग देतात. ते खऱ्या अर्थाने एक काउन्सिलिंग आहे. आताच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर माणसाचं काउन्सिलिंग आहे. म्हणजे दुःखातही हे अभंग जर वाचले तर ते जगायला बळ देतात. आनंद जरी तुम्ही साजरा करत असलात तरी तो साजरा करायला तुकारामांचे शब्द तुम्हाला मदतीला धावून येतात. म्हणजे हे जो जगण्याचा भाग आहे सुखदुःखाचा, हा खऱ्या अर्थाने तुकोबांनी समृद्ध केलेला आहे. म्हणून या लेखकाची, या कवीची
पुण्यतिथी म्हणा किंवा बीज म्हणा साजरी करण्याचं औचित्य आहे आणि महाराष्ट्र तो अत्यंत आनंदाने साजरी करतो आणि सगळे लाखो वारकरी या दिवशी देहूत जमतात. हे तुकाराम महाराजांच्या कवितेची ताकद आहे, ही तुकाराम महाराजांची ताकद आहे. पुन्हा एकदा जाऊया पुण्याला संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्याकडे. सर, आपण पाहिलं की तुकाराम महाराज हे निर्भीड आणि बंडखोर संत कवी. अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच, एवढी लोकप्रियता आहे त्यांच्या अभंगांना. आम्हा तरुणाईला तुकोबांच्या या अभंगाचं सार कसं सांगाल? तुकोबांचं असं आहे की ज्याला आपण कवित्व म्हणतो, ते कवित्व कसं केलं जातं याची मीमांसा वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तुकोबा असं म्हणतायत की माझं जे कवित्व आहे, तुका म्हणे झरा आहे मूळजाची खरा. त्यामुळं अस्सल कविता ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रयत्नपूर्वक शब्द जुळवून इतर लोकांचे विचार वाचून ऐकून केलेली ती कविता नाही, ती उत्स्फूर्त अशा प्रकारची, म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो असं त्याचं वर्णन केलं जातं, तो हा प्रकार आहे. त्यामुळं ज्याला कवितेची म्हणून एक जाण आहे, मग तो कुठल्याही संस्कृतीमधला माणूस असेल, कुठल्याही भाषेचा असेल, त्याची वाङ्मयीन संस्कृती असेल, त्या कोणालाही तुकोबांचे अभंग हे बरोबर आपले होणारच. आणि तरुणांना ते विशेष होणार हे लक्षात घ्या. कारण तो जो एक जोग आहे तुकोबांच्या शब्दांमध्ये, जी एक आव्हानशीलता आहे, जी एक विजिगीषू वृत्ती आहे, म्हणजे पडण्याची समाजामधल्या ज्या अनिष्ट प्रवृत्ती वगैरे आहेत त्यांच्यावर, त्याचं एक आकर्षण साधारणपणे या तरुणांना असतं आणि म्हणून तरुणाईला ते. सर, आपण बघतो की त्यांनी समाजातल्या जाती व्यवस्थेवर आसूर ओढले, जो भेदाभेद होता त्यावर त्यांनी टीका केली. सर्वसामान्य माणसाला रोजचं जगणं खरं तर त्यांनी आपल्या अभंगातून शिकवलेलं, आणि ते पण सोप्या ओघवत्या भाषा शैलीतून. याबद्दल सांगा. त्यांचं कसं आहे माहिती का, की त्यावेळच्या लोकांच्या बऱ्याच अशा कल्पना चमत्कारिक होत्या की परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं, तर कुठेतरी अरण्यात जायचं, गुहेमध्ये बसायचं, तिथे ध्यान धारणा वगैरे गोष्टी करायच्या, किंवा दानधर्म करायचा, म्हणजे त्यासाठी तुमच्याकडे पैसे पाहिजेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जो आहे की त्याची खरोखर मनापासून उत्कट इच्छा आहे की आपण परमेश्वराकडे केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, त्यानं काय करायचं नेमकं यासंबंधी लोकांच्या मनामध्ये गैरसमज होते. तर ते दूर करून तुकाराम महाराजांनी सांगितले की नलगती सायास जावे वनांत, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला असा मार्ग सांगतो, देव प्राप्त करण्यासाठी घरदार आपली कर्तव्य सोडून कुठेतरी रानावनात जाण्याची गरज नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने घर बसल्या हे लक्षात घ्या, देव तुमच्याकडे येऊ शकतो. अशा पद्धतीचा मार्ग त्यांनी माणसांना दाखवला. त्याचा परिणाम असा झाला की धर्माच्या नावानं जर शिक्षण केलं जायचं, कर्मकांड, तीर्थक्षेत्र इत्यादीच्या माध्यमातून, ते सगळं थांबतं सामान्य होतं. ही त्यांची समाजामध्ये एक फार मोठं परिवर्तन होणार हे आपण लक्षात ठेवू. निश्चितपणे. धन्यवाद सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल. महाराष्ट्राच्या हृदयात संत तुकाराम महाराज आज अभंग रूपाने स्थिरावलेत. आज संत तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात दाटून आला तो संत तुकारामांबद्दलचा भक्तिभाव. 1936 साली प्रभात चित्र कंपनीने संत तुकाराम हा सिनेमा आणला. या सिनेमात संत तुकाराम यांची भूमिका विष्णुपंत पागनीस यांनी साकारली होती. सिनेमात संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन दाखवण्यात आलं होतं. आणि आता आपल्याला खरं तर इथेच थांबायचं आहे, मात्र जाता जाता पाहूया या सिनेमातलं हे एक गाणं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम जावा, राम राम जावा, आमचा राम राम जावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम जावा, राम राम जावा, आमचा राम राम जावा. तुमची आमची हेची भेटी येथून या जन्मती, येथून या जन्मती, येथून या जन्मती. आता असो द्यावी दया तुमच्या, लागत से पाया, लागत से पाया तुमच्या, लागत से पाया. ये तान यथानी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी, विठ्ठल बोलावानी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. रामकृष्ण